एका गावामध्ये अशोक नावाचा एक व्यक्ती राहत होता. अशोक त्याच्या 20 वर्षाचा मुलगा चंदन सोबत गावाच्या चौऱ्यावरती मोमोजचा ठेला लावून विकत असायचा. एक दिवसाची गोष्ट आहे. अशोक चंदन सोबत कामावरती जात होता की तेवढ्यात त्याची 17 वर्षाची मुलगी अनिता त्याला म्हणाली, बाबा, मला कुकिंगचा कोर्स करायचा आहे आणि त्यासाठी वेगळी फीस जमा करायची आहे. आता हे कोणतं नवीन नाटक आहे? बाबा, कुकिंग म्हणजे जेवण बनवण्याचा कोर्स. आमच्या जमान्यामध्ये हे असल्या गोष्टी होतच नव्हत्या. अरे, तुझी आई एवढं चांगलं जेवण बनवते, तर तुला हा बेकारचा कोर्स करायची काय गरज आहे? मी फालतूमध्ये बेकारचे पैसे नाही खर्च करू शकत. अशोकचं बोलणं ऐकून त्याची बायको बिंदू त्याला म्हणते, तुमचा जमाना काही वेगळा होता हो. आता जमाना बदलला आहे. मुलीचं मन नका तोडू हो. तर मुलीला रेस्टॉरंटमध्ये जाऊन जेवण बनवायचं आहे. अरे, तुझ्या सासरी जाऊन तुला हेच सगळं करायचंय. तसं सुद्धा यावर्षी मी हिचं शिक्षण बंद करेल. एवढं बोलून अशोक त्याचा मुलगा चंदन सोबत गावाच्या चौकांवरती मोमोज विकण्यासाठी जातो. अशोक चौकामध्ये पोहोचलाच होता की तेवढ्यात तिथे गावाचा मुखिया आला. अजून सांग अशोक, काय हालचाल आहे? देवाचे उपकार आहेत सरपंचजी. तुझा मुलगा चंदन तर खूप मोठा झालाय. आता तुला याच्या लग्नाची तयारी करायला चालू करायला पाहिजे. तसं सुद्धा तू तुझ्या कामामध्ये आता हात लावतोच आहे. बोलत तर तुम्ही एकदम बरोबर आहात, पण माझी इच्छा आहे की आधी मी माझ्या मुलीचं लग्न करू, अनिताचं. अनिता तर आता फक्त 17 वर्षाची आहे अशोक. सगळ्यात आधी तर तुला तिला शाळेतून काढलं पाहिजे, कारण मुलींना शिक्षण देऊन काही फायदा नाहीये. आणि मुली शिक्षण घेऊन काही बनतील पण तर ते वडिलांचा सहारा नाही, तर ते आपल्या नवऱ्याचा सहारा बनतात. वडील तर बिचारे तिच्या विवाहाच्या कर्जामध्ये दबून जातात आणि मुलं नेहमी आपल्या आई वडिलांची सेवा करतात. तुम्ही एकदम बरोबर बोलत आहात सरपंचजी. मी आज सकाळी तिच्याशी हेच बोलत होतो की मी उद्याच अनिताला शाळेमधून बाहेर काढेल. दुसऱ्या दिवशी अनिता स्कूल जाण्यासाठी तयारी करत होती की तेवढ्यात अशोक अनिताला म्हणतो, तुला आजपासून शाळेत जायची काही गरज नाही अनिता. आता तू घरामध्ये जेवण वगैरे बनवायचं शिक. अशोकचं बोलणं ऐकून बिंदू रागाला जाते. ही कोणती गोष्ट बोलत आहात हो तुम्ही? मूर्खासारखं काही नाही बोलत आहे. तसं पण ही अनिताचं आता लग्न होऊन जाईल आणि मला तिच्या शिक्षणामुळे आपल्याला काय फायदा होणार आहे? तुम्ही प्रत्येक वेळी अनितापेक्षा चंदन सोबत जास्त प्रेम केलंय. तुम्ही चंदनच्या प्रेमामध्ये एवढे बुडालात की तुम्हाला चंदनची बुराईच वाटत नाहीये. कधी विचारलंय तुम्ही की आधी रात्रीमध्ये तो घरी काय येतो? तो जातोच कुठे शेवटी? काय करतो तो? चंदन मुलगा आहे बिंदू, आणि मुलं संध्याकाळनंतर घरात नाही बसत, तर ते आपल्या मित्रांसोबत बसतात. महिन्यामध्ये फक्त 10 दिवसच तुमच्या सोबत येतो आणि बाकीचे 20 दिवस फक्त आवारीगिरी करत असतो. पढाई लिखाई कधी चंदनच्या दिमागमध्ये गेलीये का? त्याच्या बायकोचं बोलणं ऐकून अशोक पैर पटकत चंदन सोबत गावाच्या चौऱ्यावरती ठेला घेऊन जातो आणि रागामध्ये चंदनला म्हणतो, मला माहिती आहे तुझी आई खूप जिद्दी आहे. ती अनिताचं शिक्षण कोणत्याच परिस्थितीत नाही बंद करू देणार. मला समजतच नाही बाबा की शेवटी आईला माझ्यासोबत काय दुश्मनी आहे की ती नेहमी माझ्याबद्दल तुम्हाला भडकवतच असते. मन छोटं नको करूस. तिला माहिती नाहीये ना की आपला पुत्रच आपल्या माता पिताची सेवा करतो आणि मुली तर शेवटी परक्याच होऊन जातात. वेळ अशीच निघत चालली होती. एक दिवस अशोक चौऱ्यावरती ठेला घेऊन जातच होता की तेवढ्यात गावाचा पंकज नावाचा दबंग व्यक्ती अशोक जवळ येतो आणि म्हणतो, तुला सरपंच साहेबांनी बोलवलं आहे अशोक. सरपंच साहेबांना माझी काय गरज पडली आहे ते तू त्यांना जाऊन विचार. अशोक लगेचच जमीनदाराच्या हवेलीवरती पोहोचला. जमीनदार अशोककडे बघतो आणि म्हणतो, तुझा मुलगा खोटं बोलून मागच्या 2 वर्षापासून माझ्याकडून पैसे घेऊन जातोय. आतापर्यंत तो पूर्ण 10 लाख रुपये माझ्याकडनं घेऊन गेलाय. कोणत्या प्रकारचं खोटं बोलून? हेच की तुला कॅन्सर झालाय आणि तो तुझा इलाज करत आहे.
पण मला कालच पत्ता लागला तो सगळे पैसे जुगारामध्ये उडवतो. आणि जेव्हा मी माझे पैसे मागितले तर तो गाव सोडूनच पळून गेला. आता त्याची भरपाई तू पूर्ण करशील. जमीनदार साहेब, माझा मुलगा असं नाही करू शकत. मी आत्तापर्यंत पूर्ण 10 लाख रुपये दिलेत, ते पण पूर्ण कागदोपत्री. मी तुला 10 दिवसांची मोहलत देतोय. माझे 10 लाख रुपये जर मला वापस नाही दिले तर मी तुला तुझ्या घरातून धक्के देऊन बाहेर काढेल. अशोक चेहरा पाडून तो त्याच्या घरी येतो आणि सगळी गोष्ट रडत रडत त्याच्या बायकोला सांगतो. मला समजतच नाहीये बिंदू, मी काय करू आता? मी तर रस्त्यावर आलोय आता. आता मला समजलं की चंदन रात्री बॅग घेऊन कुठे चालला होता. तो पळून जात होता. चूक माझीच आहे बिंदू, तू बरोबर बोलली होतीस. मुलाच्या मोहामध्ये मी अंधळा झालो होतो. तेवढ्यात अनिता ती वडिलांना बोलते, बाबा तुम्ही हिम्मत नका हारू. चंदन भैया जर तुमचा साथ सोडून जातील तर काय झालं, मी आहे ना तुमच्या सोबत. पण मुली, तू करू तरी काय शकतेस? बाबा, मानी हळूच मला कुकिंग कोर्ससाठी पैसे दिले आहेत. मी एक नवीन प्रॅक्टिकल करून नवीन डिश बनवली आहे. मोमोज आता जुनं झालेलं आहे. मी उद्या बाजारामध्ये मी तुमच्या सोबत पानवाला डोसा विकेल. फक्त तुम्ही बाजारातून पान विकत घेऊन द्या. पण बाळा, जमीनदारने फक्त 10 दिवसांचा वेळ दिलाय. काळजी कशाला करता तुम्ही? जर झालं तर बिटेनी बनवलेला पान डोसा जादू साबित होईल. दुसऱ्या दिवशी अशोकने खूप सगळे पान अनिताला घेऊन आणून दिले. अनिताने सगळे पान बारीक बारीक पीस करून एक पतला लेप बनवला आणि ती वडिलांसोबत बाजारामध्ये गेली. बाजारामध्ये अनिताने एक मोठ्या कढईमध्ये गरम तेल टाकून पानाचा लेप टाकला. काहीच वेळामध्ये ते एक चपातीसारखा बनला आणि त्याला डोस्याचा आकार देऊन वरून खूप सगळं मक्खन लावलं. काहीच वेळामध्ये अमिताचा बनलेला पान डोसाची महक चारी बाजूला पसरली. तेवढ्यात एक ग्राहक पळत पळत तिथे आला आणि म्हणाला, हा कशा प्रकारचा डोसा आहे? हा पान डोसा आहे. अशा प्रकारच्या डोस्याबद्दल तर मी कधी ऐकलं होतं न मी कधी खाल्लंय. एकदा जर तुम्ही ह्याला खाऊन बघितलं ना तर याचा आस्वाद तुम्ही आयुष्यभर नाही विसरणार. एक डोसा कितीचा आहे? डोसा 50 रुपयाचा आहे. मी माझ्या मालकिणी सोबत इथे आलो होतो. मी आत्ताच त्यांना बोलवून घेऊन येतो. काही वेळानंतर तो ग्राहक एक सुंदर आणि सभ्य दिसणारी महिलेला तिथं बोलवून आणतो. ती सभ्य महिला अनिताला म्हणाली, मी जवळच्या गावातली जमीनदाराची बायको कजरी आहे. 3 दिवसानंतर माझ्या मुलीचं लग्न एका कलेक्टर सोबत होतीये. या गावामध्ये कोणत्या रसोईची तलाश करत होते जे कोणी नवीन व्यंजन बनवेल. पण आता तुझा हा पान डोसा बघून ना मला अगदी खात्रीच पटली आहे की यापेक्षा नवीन व्यंजन कोणीच नाही बनवणार. आता तू मला सांग की माझ्या सगळ्या बरातींसाठी पान डोसा बनवून देशील का? हो हो, करू शकते ना. फक्त तुम्ही एक मौका तर मला देऊन बघा. ठीक आहे, जर तुझ्या बनवलेला पान डोसा माझ्या घरी आलेल्या सगळ्या बरातीला पसंत आले तर मग मी तुला ह्या कामाचे 15 लाख रुपये देईल. चल माझ्यासोबत. अनिता ती त्याच्या आईला आणि वडिलांना घेऊन कजरी सोबत त्याच्या गावामध्ये बनलेल्या हवेलीमध्ये जाते आणि मेहनतीने पान डोसा बनवण्यासाठी लागली. 3 दिवसाच्या आतमध्ये अनिताने तिची मेहनत आणि लगनने सगळ्या बरातींसाठी पान डोसा बनवून तयार केले होते. एक बराती पान डोसा खाऊन ओरडत ओरडत म्हणतो, मी भारताच्या सगळ्या हिस्स्यामध्ये डोसे खाल्लेत, पण याच्यापेक्षा स्वादिष्ट डोसा मी कुठेच नाही खाल्लाय. सगळ्यांना अनिताच्या बनलेले पान डोसा बहुतही जास्त आवडले. हे बघून कजरी एकदम आनंद होऊन अनिताला म्हणाली, तू खूपच मेहनती मुलगी आहेस. तुझी जागा इथे नाही, खूप मोठ्या 5 स्टार हॉटेलमध्ये पाहिजे. मी तुला 15 लाख रुपये देण्याच्या ऐवजी शहरामधल्या टॉप 5 स्टार हॉटेलमध्ये पान डोस्याचं कॉन्ट्रॅक्ट पण देईल. कजरीने अनिताला 15 लाख रुपये हातात दिले. अनिता सगळे पैसे तिच्या वडिलांना देते. बाबा, ह्या पैशांवरती तुमचा अधिकार आहे. आपल्या मुलीचं बोलणं ऐकून अशोकच्या डोळ्यामध्ये पाणी आलं. बाळा, मी तुला आयुष्यभर वजन समजत आलो,
मी नेहमी समजत राहिलो की मुलंच फक्त माता पितांचा सहारा बनतात, परंतु मी चुकीचा होतो. मला आज समजलं आहे की म्हातारपणी जर कोणी कामात येतं तर फक्त ती आपली मुलगीच असते. अशोक सरळ जमीनदाराच्या हवेलीमध्ये जाऊन पैसे देऊन म्हणतो, जमीनदार साहेब, हे घ्या तुमचे 10 लाख रुपये. मला माहिती आहे अशोक की एवढ्या लवकर तू 10 लाख रुपये कसे कमवलेस. देव तुझ्यासारखी मुलगी सगळ्यांनाच देव. काही दिवसानंतर अनिताला शहरामध्ये एक सगळ्यात मोठ्या 5 स्टार हॉटेलमध्ये पान डोसा बनवण्याची ऑर्डर मिळाली आणि अशोकचे दिन बदलले. अनिता तिचे वडील अशोकला म्हणते, बाबा, आता तुम्हाला बाजारामध्ये ठेला लावण्याची काहीच गरज नाहीये. आता आपण झोपडपट्टीऐवजी खूप चांगलं घर बनवूयात. मी तुम्हाला आणि आईला कधीच नाही सोडणार. आणि त्याचं बोलणं ऐकून तिची आई बिंदू तिच्या नवऱ्याला म्हणले, मी म्हणाले होते ना की आपल्या मुलीने बनवलेला पान डोसा एक जादू म्हणून साबित होऊ शकतो. बिंदूचं बोलणं ऐकून अशोक हसू लागला. खरं तर हेच होतं की अनिताने बनवलेला पान डोसा अशोकसाठी जादुई साबित झालेले होते.